रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। रिपाई पक्षात सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देत असतात। हा विश्वास रूढ होत आहे। उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रिपाई पक्षात प्रवेश करत आहेत असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी म्हटलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी लोंढे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा शनिवारी दुपारी धम्मतीर्थ कार्यालय येथे पार पडला। सदर प्रसंगी या सर्वांचे लोंढे यांनी पक्षात स्वागत केले। दरम्यान पक्ष प्रवेशाप्रसंगी माजी नगरसेवक भारत मजदे यांच्यासह सुरेश डांगळे, प्रदीप गांगुर्डे, केतन भुजबळ, संजय गायकवाड, ताराचंद अहिरे, गौरव जाधव, मनीषा चतुर, दादाभाऊ केदारे, भारत मजदे, यश पवार, रोहन अहिरे, रतिलाल पवार, जयेश बंद्रे, महेश शेंडगे, अक्षय चव्हाण, राज पवार, शुभम मजदे, हर्षल अरणे, सचिन गायकवाड, विजय गंगावणे, सुनील बागुल, विशाल देवरे, आकाश कापडणे, जितेंद्र बोरसे, मेघनाथ चौधरी, अमोल जाधव, कैलास मजदे आदी जणांनी रिपाई पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मनालीताई जाधव तसेच पवन क्षीरसागर, विनोद जाधव, समाधान जगताप, अमोल पगारे, रामभाऊ पटारे, महेंद्र सोनवणे, आकाश मुसळे, दिलीप आहिरे, राजाभाऊ आहिरे, संगीताताई वाघ, अर्चनाताई दरगुडे, गुरा जगताप, बाळासाहेब सोळचे आदी रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला माझ्या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे। मी पक्षात प्रवेश झाला असं म्हणणार नाही, कारण रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नाही, रिपब्लिकन पक्ष परिवार आहे आणि या परिवारामध्ये अजून ही ताकद वाढली, अजून माझे भाऊ, अजून माझ्या बहिणी सामील झाल्या, माझं कुटुंब वाढलंय। पक्षात प्रवेश मी म्हणत नाही, माझं कुटुंब वाढलंय, माझी अजून ताकद, माझं अजून बळ वाढलं, कारण कुटुंब प्रमुख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत। आठवले साहेबांचं बळ वाढवण्यासाठी, हिंमत वाढवण्यासाठी हे कुटुंब वाढत चाललंय, म्हणून मला या कुटुंबाचा सार्थ आहे। पण मात्र जसं मंत्रिमंडळ असतं, कोणाकडे अर्थ खातं, कोणाला न्याय खातं, कोणाला सामाजिक, अशा पद्धतीनं विभागणी करावी या प्रामाणिक उद्देशानं काहींना महाराष्ट्र, काहींना उत्तर महाराष्ट्र, काहींना जिल्हा, काहींना तालुका तर काहींना शहर, अशा पद्धतीने त्यांच्या मानासन्मान विभागणी करण्यात आली। खरं कारण असं आहे की आगामी निवडणुकीच्या साठी रिपब्लिकन पक्षाने दंड थोपटलेत। आम्ही सज्ज आहोत निवडणूक जिंकायला। 25-30 वर्षापूर्वी आम्ही निवडणूक लढायला सज्ज होतो, त्याच्यानंतरचा कालावधी आला आम्ही कोणाला तरी पाडायला सज्ज झालो, त्यानंतरचा कालावधी आला आम्ही कोणाला तरी निवडून आणायला सज्ज झालो, आता आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी सज्ज झालोय, म्हणून हा फौजफाटा निर्माण झाला। त्यामुळे सर्व धर्माचे लोक, सर्व पंथ समाजाचे लोक, आणि मी भारतीचं अभिनंदन करेन। भारताच्या रक्तामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये कंथर आहे। ग्रामपंचायत पासून, सदस्यापासून तर नगरसेवकापर्यंत त्यांनी पद भूषवलंय। एवढंच नाही तर वंचितचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलंय। परंतु कोणाच्या पक्षाला मी दोष देणार नाही, कोणत्या संघटनेला मी दोष देणार नाही, परंतु जिथं रिपब्लिकन पक्षाची गतिमान चळवळ, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल
फक्त आणि फक्त नामदार रामदासजी आठवले साहेब घेऊन चालतात. म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारतजी आणि त्यांच्या 70 लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. मला माझ्या कार्यकर्त्याचा साथ आहे. त्यांच्या चळवळीचे जुने जाणते दिलीपांना असेल, आता विकास असेल, आता सुशील असेल, वाल्मिकांना असेल, ती भारत असेल, एक सोडून 2 भारत, हे सर्व सुद्धा शिलेदार किल्लेदार आहेत. या सर्वांच्या ताकदीनं नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या जिद्दीनं ही पूर्वतयारी आहे. म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांच्यावर मान सन्मानानं त्यांच्या ताकदीनं आपण त्यांच्यावर जबाबदारी दिल्या. 4 महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा निवडणुकीचा कालावधी संपेल त्यावेळेस निष्ठावंत कोण आहे, कोणाला काय प्राप्त होईल का, कोणाला उमेदवारी मिळेल का, कोणावर युती होते, हे सर्व तपासून कदाचित नाशिक जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करायचा का, उत्तर महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये काही बदल करायचा का, तालुक्यामध्ये काही बदल करायचा का, जिल्ह्यामध्ये काही बदल करायचा का, ही सर्व नामदार आठवले साहेबांच्या कानावर घालून आम्ही सर्व पूर्वतयारी करतोय. त्याची ही झाकी आहे. आम्ही इतिहास बाकी विशेष महत्त्वाचं नामदार आठवले साहेबांनी नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवले. त्यासाठी सुद्धा मी आवाहन केलंय. मी तारीख आता सांगणार नाही आहे, त्या कार्यकर्त्यांना सांगितलंय. त्या सुद्धा मार्गदर्शन आठवले साहेबांचं घेणार आहे. पुण्याच्या माझ्या लेकीबाळी, आया बहिणी या सर्व उपस्थित राहिल्या. दिवंगत अजय अभयानंद शर्मा सिंग हा माझा एक जिद्दीचा उत्तर भारतीय कार्यकर्ता. हजारो कार्यकर्त्याच्या बरोबर असताना दुर्दैवानं तो आज आमच्यामध्ये जरी नसला तरी तो कुठेतरी आजूबाजूला आहे. त्याचं लक्ष या परिवारावर आहे, त्याचं लक्ष सर्वांना आहे आणि त्याच्या परिवाराच्याच सदस्याला मोठेपणा द्यावा, त्यांनाच अध्यक्ष करावा. म्हणून ज्योती अजय सिंगला सर्व वस्तीच्या नावानं, वस्तीच्या परिवारानं, शहराच्या परिवारानं, जिल्ह्याच्या वतीनं तिला तिची जबाबदारी अध्यक्षपदाची दिलेली आहे. ती सुद्धा ती यशस्वी पार पडते. म्हणून मला तिचा अभिमान आहे. सर्व आले, दादाभाऊ केदारे असतील, केतन भुजबळ असेल, संजय गायकवाड असतील, ताराचंद असेल, की अनेक लोक यांना सुद्धा मान सन्मानाचं आम्ही कमी जास्त प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्यात. पद नाही म्हणत, जबाबदाऱ्या दिल्यात आणि ते खात्रीशीर पार पडते याची जाणीव मला आहे. आणि मला त्यांचा साथ आहे. जे या प्रोग्राममध्ये सामील झाले त्यांचं मनापासून अभिनंदन, आभार. आपण दिलेली जबाबदारी पार पाडालच याची मला खात्री आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. भारतजी त्या बायांचं नाव आहे. परिवारातील सदस्यांना यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आज जो पक्षप्रवेश सोहळा हे आज पक्षाचं अस्त्र, आज इथे काही कार्यक्रम, त्या अस्त्राचा वापर यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन करण्यासाठी करावा. त्यांच्यासोबत पेअर ग्रुप व लोंढे परिवाराचा फौज फाटा कायम राहील, हात जोडण्यासाठी आणि पाय तोडण्यासाठी. त्या निमित्ताने मी ज्यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आमच्या विनोद जाधव दादांनी सांगितलं की लोंढे साहेबांनी सगळे वाघ तयार केले, पण फक्त वाघच नाही तयार केले, त्यांना वाघिणी सुद्धा तयार केल्या. आणि त्या वाघिणींपैकी आमच्या ज्योती सिंग ताई, परत आमच्या सिव्हिलच्या महिला सोनल ताई कांबळे, ह्या अशा बऱ्याचशा अशा आहेत. बेबी ताई सय्यद, परत आमच्या अर्चना ताई दरगुडे, अशा बऱ्याचशा महिला फार वाघिणीसारख्याच काम करतात आणि त्यांनी असंच काम करत राहावं. तसेच नवीन जे पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहे त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते व त्यांनी खूप खूप पुढे जावं, खूप खूप लोकांची सेवा करावी अशी अपेक्षा करते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, माझे सागर पगारे साहेब, दिलीप अण्णा आयरे, इथे बसलेले सर्व मान्यवर, जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून चालू होतं की भारतची आपल्या आपल्या चळवळीत आपल्या आपल्या घरी परत या. मी बॉसला सांगितलं होतं की बॉस, मी कुठे जरी गेलो
कुठे जरी असलो तर पहिला मी तुमचा शिपाई आहे, तुमच्या घरातला आहे, तुमचा लहान भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे. मी बॉसला इतर चळवळीमध्ये काम केलं, त्याला काही कारण होतं, बॉसने सगळं सांगून दिलंय, त्याच्या खोलात मी जाणार नाही. परंतु बॉसच्या मार्गदर्शनाखाली मी लहानपणापासून चळवळीमध्ये आहे. 15 वर्षापासून मी चळवळीत काम करतो. माझे दिवंगत बंधू चंदनजी मसले चळवळीत काम करत होते. रामदास आठवलेंचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. आम्ही कुठे जरी गेलो तर आठवले साहेबांचा नमन केल्याशिवाय आमचं काम पुढे सरकत नाही. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पुढे उत्तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोंढे साहेबांनी जो आदेश दिला त्याला आम्ही अंतिम समजतो. मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की साहेबांनी सांगितलं की आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपण पक्षामध्ये आलात, आपल्याला कामं करायचे, चळवळ पुढे नेऊन घेऊन जायचे आहे. आताच नगरपालिकेच्या निवडणुका, ग्रामपंचायतच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत. आता 4 महिन्यामध्ये या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. आपल्याला जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन चळवळ जोमाने मोठ्या ताकदीने उभी करायची आहे. मालेगाव शहरामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये, मी मालेगावचं बोलतो, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मला आता बॉसने दिलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मी माझ्या कामाची छाप पाडेल. मी काम काय असतं मी सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवेल. कामाची पद्धत कशी असते मला माहिती आहे, मी काम करेल. मी साहेबांच्या बॉसच्या तालमी तयार झालेला कार्यकर्ता आहे. बॉस जसा आदेश देतील त्याप्रमाणे माझं काम दिसत जाईल. मी वेळोवेळी काम दाखवेल, पक्ष उभा करेल, संघटन उभा करेल. आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना घराघरापर्यंत पोहोचेल. आणि माझे बॉस प्रकाशजी लोंढे साहेबांना वाडीपासून तो झोपडीपासून तर गल्लीपासून तर रस्त्यापर्यंत बॉसला प्रकाशजी लोंढे साहेबांना पोहोच करण्याचं मी काम करेल. तळमळीने काम करेल. मला काम करण्याची संधी द्या, मला मुभा द्या, मला काम करू द्या. माझं काम बघा, मी काम दाखवेल. मी मालेगाव तालुक्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य, डेप्युटी सरपंच, पक्ष नेता, नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आणि मालेगाव शहरामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये, समाजामध्ये जाऊ द्या, इतर समाजात सुद्धा, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, बाळासाहेब ठाकरेंची सभा असेल, उद्धव ठाकरेंची सभा असेल, मुख्यमंत्र्यांची सभा असेल, जिथे ती सभा भरते तशी सभा भरण्याची ताकद मला असं मार्गदर्शन लोंढे साहेबांकडनं मिळालेलं होतं. मी ती सभा प्रकाश आंबेडकर 60,000 लोकांची सभा खुल्या मैदानात भरून दाखवलेली आहे. पुऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये चळवळ उभी केली. ती चळवळ मला आठवले साहेबांची मी केली होती, तशी चळवळ मला करायची आहे. बॉसने मला आशीर्वाद दिले, बॉसच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचंय, मला काम करण्याची संधी दिली, मला एवढा सन्मान दिला. माझ्या सगळ्या भावाने, माझ्या सगळ्या बहिणीने, माझ्या सगळ्या मित्राने, इथे बसलेले जवळपास सगळे माझ्या सोबतचे आहेत, माझ्या मागे आहेत, जुने आहेत. जरी मी आपण एक संघ नसलो, कामात सोबत नसतो, तरी जरी मालेगावात कोणी आला असेल नाशिक मधून, तरी भारतजी मी आलो आहे. मी त्या मिनिटाला, त्या जागेवर, त्या ठिकाणी, त्या कामाला मी उपस्थित राहतो. इथे बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. बॉस नगरसेवक व्हायचंय आपल्या मालेगाव शहरामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये, प्रभाग 1 मध्ये संविधान नगर संस्थापक अध्यक्ष, संविधान नगर स्थापन करणारा भारत मजले त्या ठिकाणी. मराठा समाजामध्ये सर्व मराठा बांधव पण इकडे असतात, दलित बांधव पण इथे असतात. पाहिजे ते काम केलेलं आहे. आणि ते रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती, शिवशक्ती ज्यावेळेस झाली बॉस, त्यावेळेस आपल्याला तिकीट मिळालं, त्यावेळेस आपण नगरसेवक झालो. आणि ती संधी माझ्या बॉसच्या आशीर्वादानेच मला मिळाली होती. यापुढे सुद्धा मला हे काम पुढे रेटायचंय, पुढे काम करायचंय. आणि पुढे जशी मला बॉस संधी देतील, जसं मला मार्गदर्शन करतील, मी बॉसकडे संधी मागितली, अजून मला संधी मिळणार आहे पुढे. बॉस माझ्यावर आशीर्वाद ठेवा, मला पुढे काहीतरी माझ्या मनातलं स्वप्न साकार करण्याची शक्ती मला द्या, माझ्या अंगात बळ द्या, मला काहीतरी अजून नवीन जबाबदारी अजून पुढे द्या, अशी मी विनंती करतो. आणि इथे जमलेल्या माझ्या भावा बहिणीने सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या नवीन पदाधिकाऱ्यांनी आता पद घेतली सर, त्यांना नवीन काम करण्याची संधी मिळाली. आता ज्यांनी पक्ष प्रवेश केला, माझ्या मित्रांनो, नुसता पक्ष प्रवेश करून थांबू नका, चळवळ उभी करा, काम करा. आणि आदरणीय लोंढे साहेबांचे हात जिल्ह्यामध्ये बळकट करा. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.